हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण दिलेल्या वाक्याला अनेक प्रश्न विचारणार आहोत. लक्ष द्या, वाक्य आधी लक्ष द्या. वाक्य काय आहे? रमेशने आज आंब्याच्या झाडावर चढून 5 आंबे काढलेत. काय? रमेशने आज आंब्याच्या झाडावर चढून 5 आंबे काढले. आंबे कोणी काढले? रमेशने काढले. आंबे रमेशने काढले. मग आंबे कोठे होते? आंब्याच्या झाडावर. आंबे केव्हा काढले? आज काढले. आंबे किती होते? आंबे 5 होते. आंबे कसे काढले? रमेशने आंबे कसे काढलेत? रमेशने आंबे आंब्याच्या झाडावर चढून काढलेत. तर आपण आता बघा, असे हे प्रश्नार्थक शब्द आहेत. बघा, प्रश्न काय विचारायचा? आंबे कोणी मग आंबे कोणी काढले? आंबे रमेशने काढले. हे बघा, काय काढले? काय काढले? रमेशने. काय काढणारा कोण? रमेश, बरोबर. मग काय काढले? तर आंबे काढले. काढले हे क्रियापद, एक कृती, जे काय काम केलं आहे ते सांगितलं. काढण्याची क्रिया झाली, मग ते काढले. मग काय काढले? कोणी काढले? रमेशने काढले. मग काय काढले? आंबे काढले. मग आता आंबे कोठे होते? तर आंबे आंब्याच्या झाडावर होते किंवा झाडावर होते. आता कसे? आंबे कसे काढले? रमेशने आंबे कसे काढले? रमेशने आंबे आंब्याच्या झाडावर चढून काढले. झाडावर चढून. आंबे किती होते? किती हा प्रश्न विचारायचा. आंबे किती होते? आंबे 5 होते. म्हणजे ते काढले ते आंबे. झाडावर भरपूर होते आणि 5च काढून कोण उतरणार नाही आहे. आपण वाक्य लिहिलं असं. तर आंबे 5 होते. किती होते? 5 होते. किंवा किती आंबे काढले? काढले क्रियापद आहे ना. मग किती आंबे काढले? रमेशने आंबे किती काढले? तर 5 काढले. रमेशने आंबे केव्हा काढले? केव्हा काढले? आज काढले. रमेशने आंबे आज काढले. तर अशा प्रकारे आपण जो अभ्यास करतो त्यावेळी वाचलेल्या प्रत्येक वाक्याला असे प्रश्न विचारायचे, उत्तरं भेटणार. आणि अशा प्रकारे अभ्यास केला तर मुद्दाम उत्तरं पाठ करायला नको, हे आपणच लक्षात राहतं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.